नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे निनाम गावामध्ये. निनाम गावामध्ये चैत्र पौर्णिमेच्या निमित्त जी शासनकाठी जाते कोल्हापूर वाडी रत्नागिरी इकडे, तर त्याच वेळेला गावामधील ज्या स्त्रिया असतात त्या पानपीठ हा उपवास धरतात आणि त्या उपवास आज सुटणार आहे. तर आपण माहिती घेऊया त्यांच्याकडून ह्या उपवास नक्की कसा असतो आणि तो का धरला जातो. जो उपास म्हणजे आपली मानाची शासनकाठी निनामची जाती ना रत्नागिरीला, त्यासाठी म्हणजे माणसं जातात ना पायी काठी घेऊन. तर मग रस्त्यानं जाताना काही अडचणी येऊ नयेत, काही येऊ नयेत म्हणून महिला हे पानपीठ हे करतात, पानपीठाचा उपवास करतात 2 दिवस. आज 2 दिवस उपवास असतो पानपीठाचा. पाणी आणि पीठ कालवून खायचं, तोच नैवेद्य असतो. 3ऱ्या दिवशीचा उपवास आज सुटतो नैवेद्य दाखवून. काठी पोचली ना रत्नागिरीला की उपवास आपला सुटतो. ओके. जायची आणि जात्यावर दळायची. आणि हा उपास म्हणजे तुम्ही एक पानपीठ घरामध्ये कौलाच्या आत खात नाही, नाही बाहेर कसे नियम आहेत? बाहेरच पाणी पण प्यायचं बाहेरच येऊन. हे 2 दिवस आहे 2 दिवस. आणि अनुवानी बायाने तुम्ही आता हा हा, उपास बिना चप्पलचं 2 दिवस अजिबात चप्पल घालायची नाही. तो आज उपास 3ऱ्या दिवशी सुटतो. हा, 3ऱ्या दिवशी. हरी देखिला उभा वाळवंटी, तुराखविला तुळशी मंजुळ्याचा, हरी देखिला उभा पंढरीचा, पुंडच्या नावानं चांगल आणि आणि भाजायचं स्वच्छ चुलीला पोत्याला देऊन अगदी स्वच्छ करून जातं धुयाचं आणि दोंदळ चांगलं भाजायचं लाया उठस तोपर्यंत आणि दळायचं दोंदळ धुवून ती पीठ चाळण धुयाची आणि ती चाळून शिनी पीठ डब्यात भरून ठेवायचं. आणि ती दुसरी दिवशी सकाळी आपण डोक्यावरून पाणी घ्यायचं आणि ती पानपीठ घेऊन यायचं देवाला. आणि हा पानपीठचा उपवास कशासाठी धरतात? आपली जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करतो आपला देव. आणि आज हा पानपीठाचा उपवास हा सोडला जातो. आज सोडायचा आणि आपण उपास आपल्याला होईल ना तर आपलं परत आपलं तुम्ही सोडला उपास तरी आपलं परत दरवर्षी येऊन निवडणारे जेवून जायचं. धन्यवाद. धन्यवाद. इथे एकत्र येऊन हा कार्यक्रम पार पडतात आणि ही ताकद वरच्या लोकांना पोचते. ज्योतिबाच्या नावानं चांगलं, केदार विजयच्या नावानं चांगलं. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.